नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मी शिवलेले काही खूप सुंदर असे लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजचे डिझाइन। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि आता सध्या लग्नाचा सीजन चालू असल्यामुळे जे आपल्याला नवीन नवीन डिझाइन तयार करायचे असतात तर त्याचप्रमाणे मी हे सगळे डिझाईन्स तयार केलेले आहे। आणि याचे डिझाइनचे व्हिडिओ जे आहे पूर्ण ब्लाउजचे डिझाईन्स तर आपल्या चॅनलवर पूर्ण अपलोड आहे। तर पाहू शकता इथे मी सर्वात पहिले तुम्हाला जे ब्लाउज दाखवत आहे ते पैठणी साडीवरचं आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीचं काटाचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर साडीचा कपडा सुद्धा मी इथे यूज केलेला आहे मध्ये हिरव्या कलरचा। तर पाहू शकता तर अशा पद्धतीने जे डिझाइन आहे ते केलेलं आहे आणि खूप सुंदर असा आपला जो गळा आहे तो तयार झालेला आहे। आणि याची जी बाही आहे ती ठेवलेली आहे 5 इंचाची आणि सामोरून जे आहे ते कटोरीमध्ये केलेलं आहे। तर बघू शकता आणि याची फिटिंग आणि फिनिशिंग जी आहे ती एकदम अशी परफेक्ट आलेली आहे। तर तुम्हाला अशा पद्धतीचं ब्लाउज शिवायचं असेल तर शिवू शकता। तर याची शिलाई जी आहे ती मी घेतलेली आहे 350 रुपये। तर अशा पद्धतीने जे ब्लाउजचं डिझाईन्स केलेलं आहे तर बघू शकता इथे खूप सुंदर असं पॅचवर्क ब्लाउज आपला तयार झालेला आहे। त्यानंतर दुसरं जे ब्लाउज आहे ते आहे प्रिन्सेस कट मध्ये। तर बघू शकता जो प्रिन्सेस कट जे आहे ते सर्वांनाच आवडीचं जे आहे ते सर्वांनाच प्रिन्सेस कट आवडतं। तर अशा पद्धतीचं इथे जे आहे बाहीमधून जो छोटासा काट वाचलेला होता तर तो वापरून इथे अशा पद्धतीने मी डिझाईन्स केलेली आहे। आणि त्यानंतर साइडनी लेस सुद्धा वापरून खूप सुंदर असा ब्लाउजला लुक आलेला आहे। आणि त्यानंतर लटकन सुद्धा अशा पद्धतीने मी कापडापासूनच तयार केलेले आहे की जेणेकरून कस्टमरांना खूप छान आवडेल। आणि बघू शकता इथे सामोरून प्रिन्सेस कट आणि आतमध्ये जे आहे ते मी इथे कप्स लावलेले आहे त्याच्यामुळे ब्लाउजची जी फिटिंग आहे अगदी छान अशी परफेक्ट येते। तर बघू शकता सामोरून प्रिन्सेस कट आहे तर इथे अशा पद्धतीने कप्स लावण्याची पद्धत सुद्धा बघा एकदम आपली परफेक्ट अशी फिनिशिंग सहित इथे आलेली आहे। आणि बघू शकता सामोरून जो आहे तो इथे गोल गळा केलेला आहे। तर अशा पद्धतीची सुद्धा तुम्हाला छोट्याशा काटपासून डिझाइन तयार करायची असेल किंवा वेळेवर डिझाइन सुचत नसेल तर ही डिझाइन सुद्धा तुम्ही नक्की तुमच्या ब्लाउजवर ट्राय करू शकता। आणि याची शिलाई सुद्धा मी याची शिलाई 500 रुपये घेतलेली आहे कारण याच्यामध्ये कप्स आणि प्रिन्सेस कट विथ डिझाइन असं पकडून पूर्ण शिलाई जी आहे ती 500 रुपये आपल्याला इथे घेतलेली आहे। आणि याची फिटिंग आणि फिनिशिंग जी आहे ती अगदी खूप अशी परफेक्ट आणि तर बघू शकता इथे आलेली आहे। तर हा सुद्धा ब्लाउज खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे। त्यानंतर हा सुद्धा ब्लाउज जो आहे तो इथे प्रिन्सेस कटमध्ये केलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सामोरून कप्स लावलेले आहे आणि याचा गळा सामोरून मी चौकोनी केलेला आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने खूप सुंदर गळ्याचं आणि ब्लाउजचं फिनिशिंग इथे मी आलेलं आहे। तर बघू शकता इथे खालच्या साईडनी छोटा काट होता तो वापरलेला आहे आणि वरच्या साईडनी इथे दोन्ही साईडनी मी जो साडीचा कापड आहे तो इथे यूज केलेला आहे। आणि याची बाही सुद्धा मी 5.5 इंचाची केली लावलेली आहे। तर बघू शकता इथे हा सुद्धा ब्लाउज आपल्याला खूप सुंदर असा दिसतोय। आणि त्यानंतर घातल्यानंतर अंगात सुद्धा याची जी फिटिंग आहे ती खूप छान येते। तर अशा पद्धतीचं जर तुम्हाला शिवायचं असेल डिझाइन तर तुम्ही शिवू शकता। आणि लटकन जे आहे ते शक्यतो मी कापडपासूनच तयार करून लावलेले आहे। तर बघू शकता याची सुद्धा शिलाई मी 500 रुपये घेतलेली आहे। तर पूर्ण ब्लाउजची शिलाई सहित मी तुम्हाला इथे दाखवत आहे। आणि त्यानंतर हा बघा हा सुद्धा ब्लाउज जो आहे तो काठापासून इथे स्लीव्जला अशा पद्धतीची डिझाइन दिलेली आहे। आणि हा डिझाइन जो आहे तो खूप जास्त ट्रेंडिंगवर आहे, सर्व कस्टमरांना अशा पद्धतीचंच डिझाइन पाहिजे असतं। तर बघू शकता इथे बाहीवर अशा पद्धतीचं डिझाइन केलेलं आहे आणि घातल्यानंतर हा ब्लाउज आहे तो खूपच छान अशी डिझाइन आपली हातावर इथे येत आहे। आणि मध्ये बघू शकता इथे बटन सुद्धा इथे लावलेली आहे। तर काठाचा जो वापर आहे तो पूर्ण बाहीवर केलेला आहे, मोठा काठ असल्यामुळे अशा पद्धतीची डिझाइन तुम्ही बाहीवर देऊ शकता। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने खूप सुंदर असं ह्या ब्लाउजचा सुद्धा लुक आलेला आहे। आणि मागच्या साईडने बघा इथे साडीचा कपडा वापरूनच ब्लाउजचा इथे छोटे छोटे त्रिकोणी फूल लावलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावर मनी सुद्धा मी इथे लावून घेतलेली आहे। आणि ही डिझाइन जी आहे ती सध्या खूप लेटेस्ट ट्रेंडिंग चालू आहे। तर ह्या डिझाइनची शिलाई जी आहे ते मी बाही आणि त्यानंतर गळ्यावरची जी डिझाइन आहे तर त्याची सुद्धा मी इथे
350 रुपये शिलाई लावलेली आहे। तर बघू शकता अशा पद्धतीची जर डिझाईन तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग जी ब्लाऊज आहे तो सध्या हा खूप ट्रेंडमध्ये आहे डिझाईन। आणि त्यानंतर तर हे सगळे ब्लाऊज जे आहे ते खूप छान असे फिटिंग आणि फिनिशिंग सहित इथे दाखवलेले आहे। आणि त्यानंतर बघू शकता हा सुद्धा ब्लाऊज जो 40च्या मापाचा आहे, मोठ्या मापाचं जे आहे ते आहे। आणि बघू शकता इथे सुद्धा काटाचा जो काट नसल्यामुळे इथे कशा पद्धतीने डिझाईन करायची तर आपल्याला कधी सुचत नाही। तर बघू शकता सहसा आजकाल साड्यामध्ये एकाच साईडने काट येतो, फक्त बाहीवरच त्याचा वापर होतो। तर इथे अशा प्रकारे मणी लावून मी डिझाईन तयार केलेली आहे। तर आणि त्यानंतर मणी आणि लेसचा वापर करून अशा पद्धतीची डिझाईन जी आहे ती मी तयार केलेली आहे। आणि सामोरून जी आहे ती कटोरी केलेली आहे कटोरीमध्ये। तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजचं सुद्धा खूप छान असं फिटिंग आणि फिनिशिंग इथे आलेलं आहे। तर ही सुद्धा डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान अशी याचा लुक येतोय साडीला। तर अशा पद्धतीची ही डिझाईन होती। त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज एकाच कापडमध्ये आहे। तर याला मी बघू शकता इथे फ्रिल लावलेली आहे प्लेन कापडपासून। आणि त्यानंतर याची एल्बोपर्यंत स्लीव्ज आहे आणि गोल गळा आहे। आणि सामोरून जो आहे तो प्रिन्सेस कट आहे, सामोरून पॅक आहे आणि मागच्या साईडने याला हुक दिलेला आहे। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीचा हा सुद्धा ब्लाऊज सिंपल सोबरमध्ये तयार केलेला आहे। तर बघू शकता याचा सुद्धा लुक खूप सुंदर आलेला आहे। आणि लेस आणि छोटी जी आहे ते फ्रिल मागच्या साईडनी आणि सामोरून जो आहे याचा गळा पंचकोनी गळा केलेला आहे। तर त्याच्यामुळे खूप सुंदर असा ब्लाऊजला लुक आलेला आहे। तर तुम्हाला सगळे जे ब्लाऊजचे डिझाईन्स आहे ते कसे वाटले तर नक्की सांगा। आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।